एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। लातूर जिल्ह्यामधून या ठिकाणी औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरामध्ये सकाळी भीषण अपघाताची घटना घडली। या अपघातामध्ये माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आरटी देशमुख यांचं निधन झालंय। अपघात इतका भीषण होता की देशमुख यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। आरटी देशमुख हे बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यांनी अनेक वर्ष राजकारणात सक्रिय योगदान दिलेलं आहे। मात्र या भीषण अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मध्ये सहकारी सुनील कांबळे या संदर्भातली माहिती देत आहेत। सुनील, आपण जर पाहिलं तर लातूर सोलापूर महामार्गावरल्या बेलकुंड इथं जे आहे ते हा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये माजलगावचे माजी आमदार जे आहे ते आरटी देशमुख आहेत, यांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू जो आहे तो या अपघातामध्ये झालेला आहे। एकूण जर पाहिलं तर अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये जागीच त्यांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि कारण आरटी देशमुख यांचं जर मतदारसंघामधलं जर काम पाहिलं तर ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं आणि ते भाजपचे एक अनुभवी आणि प्रगल्भ नेते होते। आणि ते आता नेते म्हणजे या अपघातामध्ये त्यांचा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे आता हळहळ व्यक्त केली जाते। निश्चित सुनील, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर अनेक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय योगदान देणारे भाजपचे माजी आमदार आरटी देशमुख यांचे या अपघातामध्ये निधन झालेलं आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात बेलकुंड परिसरात सकाळी भीषण अपघाताची घटना घडलेली होती। या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। अपघात इतका भीषण होता की देशमुख यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे। आरटी देशमुख हे बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यांनी अनेक वर्ष राजकारणात सक्रिय योगदान दिलं। मात्र या भीषण अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। रस्ते अपघातामध्ये त्यांच्या कारचा हा भीषण अपघात, त्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय कशा पद्धतीनं हा भीषण अपघात झालेला आहे। त्याची ही दृश्य औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरामध्ये सकाळी ही अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आरटी देशमुख यांचं निधन झालंय।